तर मंडळी मी खास करून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे। जर तुमचा फक्त लहान मुलींचे जर पॅन्टी मिळणार आहे आणि ज्यावर तुम्हाला आपण बंडी म्हणतो ना ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। हे स्टार्टिंग प्राइसचं प्रॉडक्ट आहे। जशा पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही या फ्रँचायझीचा उपयोग करून एका ब्रँड सोबत जोडून आपला व्यवसाय सुरू करू शकता। लिटिल विंग्स ही एक फ्रँचायझी अजमेरा फॅशन तुम्हाला देत असतं, ज्यामध्ये तुम्हाला मी एक सॅम्पल दाखवते। या ठिकाणी जर तुम्ही आलात तर तुम्हाला पूर्ण सेट टू सेट कलेक्शन घेणं गरजेचं आहे। ज्यामध्ये तुम्ही हे कलेक्शन बघत आहात यामध्ये तुम्हाला 3 पीसचं सेट आहे। तेव्हा काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही अगोदर तर तुमच्या एरियामध्ये कुठलं प्रॉडक्ट जास्त सेल होईल याच्याकडे तुमचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे। कारण की आपण नुसतं किड्स वेअरचा व्यवसाय आहे, घरातून किंवा दुकानातून पण नेमकं आपला बिझनेस किंवा व्यवसाय चालत नाही। बऱ्याच लोकांना असंही शंका होते की नेमकं आम्ही एवढा स्टॉक भरलेला आहे तर नेमकं काय प्रॉब्लेम येत आहे। तर मंडळी मी खास करून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे। जर तुमचा फक्त लहान मुलींचे जर व्यवसाय तुम्ही सुरू केला असेल किड्स वेअरचा, तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी 2-4 काही जे आयडियाज आहे ते तुम्हाला सांगणार आहे। इथे टेबलावर जे काही सॅम्पल्स काढलेले आहे तुम्ही चेक करू शकता। 7-8 जे काही सॅम्पल्स आहे ज्यामध्ये तुम्हाला बॉईज आणि गर्ल्स ह्या दोघं प्रकाराचे तुम्हाला या ठिकाणी किड्स वेअरचं प्रॉडक्ट दिसणार आहे। पण नेमकं प्रॉडक्ट आता भरपूर आहेत, कलेक्शन कसे ठेवायचे बघा। सीझन वाईज जर तुम्ही कलेक्शन ठेवले तर तुमच्यासाठी बेस्ट आहे, कारण की व्यवसायात बऱ्याच गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी आपण बघूया 26 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये असं काही तुम्हाला किड्सचं कलेक्शन मिळणार आहे। बघा 26 रुपयामध्ये तुम्हाला छोटीशी ही पॅन्टी मिळणार आहे आणि ज्यावर तुम्हाला आपण बंडी म्हणतो ना ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। हे स्टार्टिंग प्राइसचं प्रॉडक्ट आहे। जशा पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी प्रॉडक्ट दाखवणार आहे त्यांची सर्वांची प्राइस वेगळी असणार आहे। तर तुम्ही कॉटन फॅब्रिक कडे जास्त लक्ष द्या। आता उन्हाळ्याच्या सीझन प्रमाणे कॉटन मटेरियल सर्वात जास्त विकलं जातं, ज्याच्यामध्ये कॉटन फॅब्रिक मध्ये तुम्हाला स्कर्ट आणि टी शर्ट पॅटर्न सुद्धा असं मिळून जाणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला 4-6-8चं सेट आहे। त्याच पद्धतीने आपल्याला कलेक्शन परचेस करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की क्वालिटीवर सुद्धा तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। रिओन आहे, कॉटन आहे, होजिरी आहे, अल्फाइन आहे, वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला जे किड्स वेअरचं कलेक्शन आहे ते तुम्हाला इथे मिळत असतं। नेक्स्ट आपण बघूया बॉईज मध्ये खूप सुंदर असं टी शर्ट आहे आणि त्यावर तुम्हाला प्लेन जे आहे बॉटम मिळणार आहे। इथे तुम्ही बघू शकता प्लेन बॉटम आणि त्यावर तुम्हाला टी शर्टचा कॉन्सेप्ट मिळणार आहे। फॅब्रिक खूप जबरदस्त असणार आहे। आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे लोगो आहे ना याचं मी तुम्हाला सांगितलं आहे, लिटिल विंग्स याचा अर्थ असणार आहे ही एक फ्रँचायझी आहे। जर तुम्हाला स्पेशल म्हणजे व्यवसायापासून थोडंसं लांब जायचं असेल आणि एका ब्रँड सोबत जोडून आपलं एक मोठं ब्रँड नवीन उभं करायचं असेल तर तुम्ही या फ्रँचायझीचा उपयोग करून एका ब्रँड सोबत जोडून आपला व्यवसाय सुरू करू शकता। लिटिल विंग्स ही एक फ्रँचायझी अजमेरा फॅशन तुम्हाला देत असतं, ज्यामध्ये तुम्हाला सर्व किड्स वेअरचं प्रॉडक्ट मिळणार आहे। आपला टॉपिक होता की आपण किड्स वेअरचा जर बिझनेस सुरू केला असेल किंवा आपला अगोदरपासून आहे तर आपण काय लक्षात घेणं गरजेचं आहे। आपण सीझन वाईज कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे। ज्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट मी दाखवत आहे टी शर्ट आणि बॉटमचं कलेक्शन, हे तुम्हाला बॉईजचं कलेक्शन मिळणार आहे। आणि सर्वात प्लस पॉइंट काय आहे मंडळी माहिती का, तुमच्या एरियामध्ये कुठल्या साईजचं जास्त डिमांडेड आहे, म्हणजे की 0 साईज, 1 नंबर, 2 नंबर, 4 नंबर, म्हणजे की साईज कडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आपण नुसतं प्रॉडक्ट ठेवतो त्याला अर्थ नाहीये, प्रॉडक्ट ठेवून त्याला अर्थ अजिबातच नाहीये, कारण की तुम्ही कशा प्रकारचे कलेक्शन ठेवत आहात, कशा प्रकारच्या साईज ठेवत आहात त्याच्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। जसं तुम्ही हे 2 कलेक्शन बघत आहात बॉटम आणि टी शर्टचं आहे, पण दोघांचं फॅब्रिक आणि दोघांच्या डिझाईन तुम्ही बघू शकता। दोघांचे हे वेगवेगळे पॅटर्न्स याच्यामध्ये बनवलेले आहे आणि यांच्या साईजेस सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या मिळणार आहे, म्हणजे की 18, 20, 22, 24 असं पूर्ण एक बंच असतं। तुम्हाला मी एक सॅम्पल दाखवते। या ठिकाणी जर तुम्ही आलात तर तुम्हाला पूर्ण सेट टू सेट कलेक्शन घेणं गरजेचं आहे। ज्यामध्ये तुम्ही हे कलेक्शन बघत आहात यामध्ये तुम्हाला 3 पीसचं सेट आहे, त्या 3 पीस तुम्हाला घेणं गरजेचं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लोकांना कळतच नाही की हे 3 कलर वेगळे आहे, पॅटर्न सर्व सारखेच आहे, पण नेमकं याच्यामध्ये तुम्हाला साईज अशा प्रकारची मिळणार आहे, म्हणजे की 16 ते 20 नंबर पर्यंत तुम्हाला साईज मिळणार आहे, म्हणजे 16, 18 आणि 20 अशा 3 प्रकाराचे तुम्हाला एका बंच मध्ये साईज मिळणार आहे। कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे की किड्स वेअर मध्ये साईज
कडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं, साईज आणि फॅब्रिक. कारण की उन्हाळ्याच्या हिशोबाने लोक कॉटन मटेरियल जास्तीत जास्त आपल्याकडून डिमांड करत असतात. त्याच हिशोबाने तुम्हाला सर्व कलेक्शन परचेस करणं गरजेचं आहे. नेक्स्ट मी तुम्हाला अजून कलेक्शन दाखवते ज्यामध्ये तुम्हाला पॅकेजिंग पण बेस्ट मिळणार आहे आणि कलेक्शन खूप जबरदस्त, ज्यामध्ये तुम्हाला टी शर्ट आणि रिवॉन फॅब्रिक मध्ये तुम्हाला लाइनिंगचा हा टी शर्ट या ठिकाणी मिळून जाणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे की काय असतं ना, जेव्हा आपण व्यवसाय सुरू करतो तेव्हा काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही अगोदर तर तुमच्या एरियामध्ये कुठलं प्रॉडक्ट जास्त सेल होईल याच्याकडे तुमचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. कारण की आपण नुसतं एरिया वाईज कलेक्शन ठेवून चालणार नाही, किंवा एरियात आपलं कलेक्शन कुठलं चालत आहे त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. जसं तुम्ही या साईडला बघू शकता, भरगच्च हे पूर्ण जे आहे ना किड्स वेअरचा सेक्शन आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला 0 पासून ते 14-15 वर्षाच्या मुला मुलींचे कलेक्शन मिळत असतात, ते पण होलसेल प्राइस मध्ये. जर तुमच्या मनात प्रश्न होता की किड्स वेअरच्या बिझनेस मध्ये कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट ठेवायचे, तर आता हे तुमच्या मनातला प्रश्न नक्कीच क्लिअर झाला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.